हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रमुख भरती 2023 याची तयारी आपण करत आहोत. आपल्या चॅनलवर आपण तुमचा पेपर 2 जे आहे त्याची तयारी करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी विशेष गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली आहे आणि एकूण 10 टेस्ट पेपर्स त्याच्यात होणार आहे. आणि त्याचा फायदा असा आहे मित्रांनो की ती ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. आणि ऑनलाईन पण कशी, जसं IBPS एक्झाम घेतो त्या टाईपमध्ये पूर्ण ऑनलाईन तयार केली आहे, जेणेकरून IBPSच्या मेन एक्झामला जाण्यापूर्वीच तुमची सगळी तयारी झाली पाहिजे. आणि याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर केलेले आहे. प्रत्येक टेस्ट 200 मार्काची आहे, म्हणजे 10 टेस्ट म्हणजे 2000 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या डोळ्यासमोरून जातील. इतकंच नाही, त्या टेस्टमधले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहे जास्त आता टेस्ट नंबर 6 पासून बुद्धिमत्तेला जास्त वेटेज देण्यात आलं आहे. बुद्धिमत्तेचे भरपूर प्रश्न आता याच्यात टाकण्यात आले आहे, गणित थोडं कमी करण्यात आलं आहे. जवळपास 70 प्रश्न बुद्धिमत्तेचे त्याच्यात राहणार आहे. यांचं स्पष्टीकरण सुद्धा PDF स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि ऑनलाईन टेस्टच्या सोल्युशनमध्ये सुद्धा यांचं जे स्पष्टीकरण आहे कसं उत्तर आलं ते सगळं या बुद्धिमत्तेच्या गणिताच्या प्रश्नाचं देण्यात आलेलं आहे. आणि इतकंच नाही, या सगळ्या तुम्हाला अभ्यास करण्यासाठी प्रिंटआउट काढण्यासाठी PDF सुद्धा त्या ॲपमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हे सगळं नाम मात्र 400 रुपये त्याची फीस आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, याच्यावर फक्त एक हाय मेसेज करा. सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर येऊन जातील. प्लीज कॉल करू नका, कॉल भरपूर येतात, सगळ्यांचं रिसीव्ह करणं पॉसिबल होत नाही. एक व्हॉट्सअपवर फक्त एक हाय मेसेज करून द्या, तुम्हाला ज्या डिटेल्स आहे ऑटोमॅटिकली भेटून जातील. ओके, तर वेळ न करता चला आपण आजचा हा टेस्ट नंबर 6 मधल्या काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर करू. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास जाऊ नका. प्रश्न क्रमांक 101, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांच्या संवर्धनासाठी कोणत्या आता लेख कलमाची, इथं काय पाहिजे तर कलमाची तरतूद आहे. ओके, तर कोणतं कलम जे संबंधित आहे कोणासोबत? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हित संबंधाशी. तर ते आहे मित्रांनो कलम आपण आता हा जो कलम वर्ड यूज करतात ना, पण जो प्रॉपर जो वर्ड आहे ना याच्यासाठी तो आहे अनुच्छेद. हा प्रॉपर वर्ड यूज करायला पाहिजे, अनुच्छेद. ओके, अनुच्छेद 46, त्याचं उत्तर आहे अनुच्छेद 46. काय म्हणतो अनुच्छेद 46? आपण थोडं डीप मध्ये स्टडी करत असतो. जे नवीन लोक आहेत त्यांना सांगून देतो की आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा इथं पाहत असतो युट्यूबवर. की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर दुर्बल घटक यांचं शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन संबंधी हा कलम तयार करण्यात आला. जनतेतील दुर्बल घटक, विशेषतः अनुसूचित जाती जमाती यांचं शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक झालं पाहिजे. आणि सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारचं जे शोषण आहे जे पूर्वी यांच्यावर व्हायचं त्यांच्यापासून यांचं संरक्षण झालं पाहिजे, यासाठी हा विशेष करून कलम तयार करण्यात आलं. याच्यात अनुच्छेद हे जोडण्यात आलं, कलम क्रमांक किंवा अनुच्छेद 46 लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 102, कोणता कलम किंवा अनुच्छेद धार्मिक अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था स्थापन आणि प्रशासनाची अधिकाराची हमी देतो? तर हा उत्तर थोडाफार सोपा असेल, बऱ्याच लोकांना याची उत्तर माहिती सुद्धा आहे. तो कलम आहे कलम किंवा अनुच्छेद 30. अनुच्छेद 30 काय म्हणतो? अनुच्छेद 30 हा संबंधित आहे शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. धर्म किंवा भाषा निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि तसंच त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क आहे, असं या कलममध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. आणि संविधान जी 44वी सुधारणा होती 1978ची, कलम 4 द्वारे याला समाविष्ट करण्यात आलं होतं. आणि याच अधिनियमाच्या कलम 5 द्वारे मालमत्तेचा हक्क हे उपशीर्ष गाडण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 103, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन NCTE ची स्थापना राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आली? तर NCTE ची स्थापना करण्यात आली होती मित्र. ऑप्शन नंबर याचं उत्तर आहे 3, कलम क्रमांक 29. प्रश्न क्रमांक नेक्स्ट पाहूया. NCTE बद्दल आपण थोडीफार अजून माहिती पाहणारच आहोत डिटेलमध्ये, त्याच्या संबंधी सुद्धा क्वेश्चन तुम्हाला पुढे येणारच आहे. प्रश्न क्रमांक 104, राज्यघटनेचा कोणता कलम आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्याला देतो? तर ते कलम कोणता आहे? ते अनुच्छेद 15. अनुच्छेद 15 काय म्हणतो? अनुच्छेद 15, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. आणि राज्य जो असतो तो कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही, या प्रकारचं स्पष्ट मत त्याच्यात. तसंच याच्यातलं पॉईंट नंबर 3 आहे या अनुच्छेद 15 मधलं. तो काय म्हणतो? तो या प्रश्नाशी निगडीत आहे की या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे स्त्रिया, बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही.
अनुच्छेदातील किंवा अनुच्छेदचा 29वा खंड 2 यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती किंवा जमाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 105. भारतीय संविधानातील कलम 350A अंतर्गत तरतूद कशाशी संबंधित? 350A हा कशाशी संबंधित आहे? तर 350A हा मित्रांनो संबंधित आहे संविधानामध्ये ऑप्शन नंबर 3 प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावर विशेष लक्ष असू द्या एक्झाम मध्ये, याच्यावर जो प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 106. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात हिंदी ही संघ राज्याची अधिकृत भाषा आहे? आणि तो कलम आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 अनुच्छेद नंबर 343. प्रश्न क्रमांक 7. सर्व शिक्षा अभियान SSA हा एक सरकारी कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश काय? प्रौढ शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालमजुरी कमी करणे, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण प्राप्त करणे की उच्च शिक्षणाच्या सुविधा पुरविणे. आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण प्राप्त करून देणे पाहिजे होतं, प्राप्त करून देणे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 108. बाल हक्क कायदा हा बाल हक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग NCPCR स्थापन करतो. NCPCR च्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करत असते? तर या NCPCR ची नियुक्ती करण्याचा अधिकार प्राप्त आहे ऑप्शन नंबर 1 भारताचे राष्ट्रपती यांना. प्रश्न क्रमांक 109. राज्यस्तरावर बाल हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोण जबाबदार आहे? तर राज्यस्तरावर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हा जबाबदार असतो. प्रश्न क्रमांक 110. बाल हक्क कायद्याचे कोणते कलम मुलांविरुद्धच्या गुन्ह्यासाठी शिक्षेशी संबंधित आहे? आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 कलम 31. कलम 31. प्रश्न क्रमांक 111. बाल हक्क कायद्याने लहान मुलांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष जुवेनाईल पोलीस युनिट्स SJPU ची स्थापना करणे अनिवार्य आहे. SJPU सेट करण्यासाठी कोण जबाबदार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राज्य सरकार याच्यासाठी विशेष जबाबदार असतो. प्रश्न क्रमांक 112. किशोरी शक्ती योजना KSY 2000 इसवी सन 2000 मध्ये रिकामी जागा वयाच्या किशोरवयीन मुलींना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. कोणत्या वयाच्या? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 11 ते 18 वर्षे, वय वर्ष 11 ते 18. प्रश्न क्रमांक बघा 113. केंद्र सरकारच्या RT कायदा 2009 मध्ये किती प्रकरणे आणि कलमे आहेत? किती प्रकरणे आणि कलमे आहेत? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 7 प्रकरणे आणि 38 कलमे याच्या अंतर्गत आहेत. 7 कलमे आणि 7 प्रकरण आणि 38 कलमे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 114. शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार विशेष गरजा असलेल्या मुलांनी वाचावे. कुठे वाचावे किंवा कुठे शिक्षण घ्यावे? तर याचं योग्य जे ऑप्शन फार लांब आहे, डायरेक्ट उत्तर सांगतो की त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तरतूद असलेल्या सर्व समावेशक शिक्षण प्रणालीमध्ये. प्रश्न क्रमांक 115. RT कायदा लागू करणारा भारत कोणता देश बनला होता? म्हणजे त्याचा क्रमांक कितवा होता? याच्या आधी किती देश RT ऍक्ट हा लागू केला होता? तर भारताचा क्रमांक 135वा. म्हणजे भारताच्या आधी 134 असे देश होते की त्या देशांमध्ये हा कायदा ऑलरेडी लागू झालेला होता. त्याच्यानंतर भारत बनला हा आपला 135वा देश. प्रश्न क्रमांक 116 पाहूया. शिक्षक व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या मुख्य उद्देशाने कोणती जिल्हा स्तरावरील एकमेव संस्था आहे? डाएट, BRC, जिल्हा परिषद की वरील सर्व? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 डाएट. 1986चं NEP जे होतं त्या अंतर्गत त्यावेळेस राजीव गांधी होते, त्यांनी जे नवीन NEP आणलं होतं त्या अंतर्गत डाएट हे स्थापन करण्यात आले होते. आणि त्याचा मूळ जो उद्देश होता की शिक्षक व जिल्ह्याचे जे अधिकारी आहे त्यांना योग्य प्रकारे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण देण्यात यावं. प्रश्न क्रमांक 117. CC ही संस्था कोणी स्थापन केली? आता तुमच्या सिलेबसमध्ये हा टॉपिक इन्क्लूड आहे, परंतु बऱ्याच लोकांनी हे सर्च केलं असेल की CC त्यांना कुठंच सापडत नाहीये, नेमकी कोणतीही संस्था आहे. तुम्हाला पहिलेच सांगून देतो की ही भारतीय संस्था नाहीये, हे एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. आणि इंटरनॅशनली म्हणण्यापेक्षा फक्त जे आफ्रिकन रिजन आहे त्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये फक्त हे काम करते. आणि ही स्थापन कोणी केली होती? तर ही आहे एमी शिरीमा लुप्त लगतचीच ही संस्था आहे जी 2019 मध्ये स्थापन झाली होती. आणि यांचा जो मूळ उद्देश आहे की आफ्रिकन कंट्रीजमध्ये जे मूल आहे त्यांना तिथलचे जे एड्सचं प्रमाण जास्त वाढलं आहे त्याच्यावर कंट्रोल करून प्रत्येक मुलाला शैक्षणिक दृष्ट्या चांगलं विकास करावं या उद्देशाने 2019 मध्ये त्यांनी ही संस्था तयार केली होती. CC लक्षात असू द्या, आफ्रिकन ही ऑर्गनायझेशन आहे, 2019 मध्ये स्थापना आहे. आणि कोणी स्थापन केलं होतं? एमी शिरीमा यांनी. प्रश्न क्रमांक 118. MIEPA ची स्थापना केव्हा करण्यात आली? आता हा सुद्धा टॉपिक तुमच्या जो सिलेबस आहे याच्यामध्ये इन्क्लूड आहे, परंतु आता MIEPA जो आहे ना हा NIEPA याच्या अंतर्गत काम करणारी ही एक ऑर्गनायझेशन आहे.
आता NIEPA म्हणजे काय, याचा फुल फॉर्म काय होतो, तर याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. आता थोडंफार तुमची आयडिया क्लिअर झाला असेल की N वरून काय नॅशनल, मग इथे M आहे, मग M वरून काय असेल महाराष्ट्र, म्हणजे नॅशनल एक ऑर्गनायझेशन आहे NIEPA, त्याच्या अंतर्गत राज्याच्या त्याच्या सब ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यातली एक आपल्या महाराष्ट्रातली आहे. मग महाराष्ट्राचं नाव काय MIEPA. आणि याची स्थापना कधीची आहे, तर याची स्थापना आहे ऑप्शन नंबर 1 1994-95 साली याची स्थापना करण्यात आली होती. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, 1994-95 मध्ये जेव्हा याची स्थापना झाली तर याचं मुख्यालय ठेवण्यात आलं होतं औरंगाबाद या ठिकाणी. हा सुद्धा माहित असू द्या, एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो की याची जो मुख्यालय आहे तो औरंगाबाद मध्ये आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 119, खालीलपैकी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे कार्य कोणते आहे. तर याचं मुख्य कार्य कोणतं, पूर्व प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक क्षेत्रात प्रवेश करून देणे, अभ्यासक्रम बांधणी मार्गदर्शन, परीक्षा आणि सेवापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्र देणे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 ABCD, हे चारही याचे मुख्य कार्य आहेत. तर आय होप सर्व प्रश्न तुम्हाला इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतील. आपण इथं व्हिडिओ थांबूया. मित्रांनो, ही टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.